नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल विथ रिनोच्या नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण आलो आहोत गोव्यामधील एकदम शांत, सुंदर आणि विदेशी पर्यटकांचं आवडतं ठिकाण अरंबोल बीचवर. हा बीच एकदम खास आहे कारण क्राऊड कमी, व्हाईब्स हेवी आणि सनसेट एकदम नेक्स्ट लेवल आहे. अरंबोल बीच हा नॉर्थ गोव्यामध्ये येतो. तो बागा आणि कलंगूटपेक्षा थोडा शांत आहे. चला तर सुरू करूया मग आजचा धमाल ब्लॉग. हे बीच मुंबईपासून साधारण 650 किलोमीटर अंतरावर, पुण्यापासून 500 किलोमीटर अंतरावर आणि कर्नाटकातील कारवार या शहरापासून 100 किलोमीटर अंतरावर आहे. नियरेस्ट रेल्वे स्टेशन पेरनम 20 किलोमीटर व तिहिम रेल्वे स्टेशन 35 किलोमीटर अंतरावर आहे. मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट मोपा 30 किलोमीटर अंतरावर आहे. येथे आपल्याला रेंटवर स्कूटी 350 ते 500 या रेट दरम्यान मिळते. राहण्यासाठी होमस्टे, हॉटेल्स, हॉस्टेल्स, रिसॉर्ट 1000 ते 2500 या रेटनुसार मिळतात. वाव, बघा हा व्ह्यू. गोल्डन सँड, क्लीन बीच आणि फुल पीसफुल वाईब. येथे फॉरेनर टुरिस्ट जास्त दिसतात. योगा, मेडिटेशन, लाईव्ह म्युझिक सगळं चालू असतं. हा बीच स्पेशली फॉरेनर्समध्ये खूप फेमस आहे. रशिया, इस्रायल, युरोप आणि इराणमधील लोक येथे महिने महिने राहतात कारण इथे असणारे फ्रीडम, पीस आणि क्रिएटिव्ह व्हाइब्स. आपण इथे वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी सुद्धा करू शकतो. स्विमिंग, पॅराग्लायडिंग, डॉल्फिन स्पॉटिंग, योगा सेशन हे सुद्धा आपण अटेंड करू शकतो. पॅराग्लायडिंगची साधारण कॉस्ट 1500 ते 2500 पर्यंत असते. आता आपण जातो हिडन प्लेस स्वीट वॉटर लेककडे. बीचच्या एंडला स्मॉल ट्रॅक आहे. साधारण 10 ते 5 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सवर सडनली तुम्हाला फ्रेश वॉटर लेक दिसेल. समुद्राच्या बाजूला लेक अनबिलिव्हेबल व्ह्यू आहे. बरेच फॉरेनर इथे मेडिटेशन करतात. खूप शांत आणि पीसफुल जागा आहे. व्ह्यूज तर एक नंबर आहे. येथे आपल्याला पुण्याचे काही मित्र मिळाले. आपण त्यांना घेऊन मड बाथ व स्वीट लेक करायला जाणार आहोत. I can see the magic in the air. There's something about you, it's making me feel so unusual. And tonight, I'm brave enough to say that I want you to stay. 'Cause this kind of loving that we share is so unusual. And maybe it's crazy of me to say it's only been a couple days, I know. But baby, never did I think I could feel this way. Now I'm missing you every night and day. Can I see you again? Can I see you again? 'Cause I'd do anything just to see your face. When you're not around, it don't feel the same. आता आपण चाललो एक युनिक एक्सपिरियन्स मडबाथ एक्सप्लोर करायला. मडबाथकडे जाताना आपल्याला रस्त्यामध्ये काही स्टॉल लागतात ज्यामध्ये समुद्रातील क्रिस्टल, म्युझिक इन्स्ट्रुमेंट अशी दुकाने बघायला मिळतात. I'm falling too fast, but I don't care. 'Cause this kind of loving that we share is so unusual. वाव, काय व्ह्यू आहे हा. युनिकॉर्न रॉक निसर्गाची एकदम हटके कलाकृती वाटते. जणू समुद्रात उभा असलेला एक दगडी युनिकॉर्नच. येथे फोटो काढायला आणि शांत वाईब्स एन्जॉय करायला खूप मस्त स्पॉट आहे. गोवा ट्रिप फुल पैसा वसूल. But baby, never did I think I could feel this way. Now I'm missing you every night and day. Can I see you again? Can I see you again? 'Cause I'd do anything just to see your face. When you're not around, no, it don't feel the same. Can I see you again? Can I see you again? Yeah, yeah. आता आपण आलोय मडबाथकडे जाणाऱ्या जंगल ट्रॅककडे. साधारण 15 मिनिटाचा ट्रॅक करून आपण मडबाथच्या लोकेशनवर पोहोचू. हा जंगल ट्रॅक खूप सिनिक व्ह्यू आहे. मडबाथकडे जाताना सोबत पाणी ठेवा आणि शरीर हायड्रेट ठेवा.
दगडावरील गौतम बुद्धांचे कोरीव शिल्प किती सुंदर दिसते हे. आपले पुण्यातील मित्र आपल्याला मडबातचा डेमो देत आहे. येथे लोक संपूर्ण बॉडीला मड लावतात, म्हणजेच माती लावतात, तिला ड्राय होऊन देतात आणि नंतर लेकमध्ये जाऊन वॉश करतात. ह्या मडबाथचे बेनिफिट स्किन डिटॉक्स होते, कूलिंग इफेक्ट मिळतो आणि एन्जॉयसुद्धा होतो. खूपच युनिक एक्सपिरियन्स आहे हा मडबाथचा. लाईफमध्ये हा एकदा नक्की ट्राय केला पाहिजे, तर नक्की ट्राय करा. किती क्लीन वॉटर आहे हे. सगळे आपले पुण्याचे मित्र किती एन्जॉय करत आहे. इथे पाण्यामध्ये छोट्या छोट्या फिश सुद्धा आहेत. चला तर मग फिश पा ट्राय करूया. येथे खूप चिल वाईब आहे. हे टुरिस्ट लोकांचं सर्वात आवडतं ठिकाण आहे.
आपलं हॉटेल बीच पासून साधारण 20 मीटर अंतरावर आहे. इथे बीचवर खूप सारे कॅफे आहेत. तेथे आपल्याला पिझ्झा, सी फूड, सलाड, चायनीज वगैरे जेवण मिळतं. साधारण जेवणाची कॉस्ट ही 300 ते 800 रुपयापर्यंत असते. पण गोव्यात आला आहोत तर सी फूड नक्की ट्राय करा. फिश कढी, फिश राईस, लोकल गोवन फूड नक्की ट्राय करा. आपण येथील फिश थाळी ट्राय करतोय. लोकल गोवन फूडची टेस्टच भारी आहे. कायाकिंग सुद्धा उपलब्ध आहे. हे बघा, इथे फॉरेनर लोक सनसेटला योगा करत आहे. अरंबोल बीचचा सनसेट म्हणजे मॅजिकच. ऑरेंज स्काय, समुद्राच्या लाटा, हा मोमेंट मिस करू नका. गाईज, येथे सनसेट खूपच नेक्स्ट लेवल आहे. हा आहे फेमस डॉग ब्रीड पिटबुल. स्मॉल बेबी आहे. इस्कॉन टेम्पलचे भक्त सनसेटला हरे रामा हरे कृष्णा भजन करताना एकदम डिवाइन व्हाईब तयार करतात. ढोलक, करताल आणि चॅन्टिंगमुळे पूर्ण बीच पॉझिटिव्ह एनर्जीने भरून जातो. येथे बसल्यावर खूप शांती मिळते. फॉरेनर लोक सुद्धा आपलं कल्चर खूप फॉलो करतात.
हा बीचवरील हॉटेल स्टाफ आहे. आपला मोबाईल गिम्बल कसा वर्क करतो हे बघून त्याच्या चेहऱ्यावरील रिॲक्शन बघायसारखे होते. चल 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 अभी. अरे बा ये तो बड़ी गजब वाली टेक्निक है. अरे भैंस की टांग. बीच समोरच पार्किंग एरिया आहे. चार्जेस 50 ते 100 रुपये आहे. बीच जवळील लोकल मार्केट खूप मोठं आहे. येथे खूप साऱ्या स्टोअरमध्ये आपल्याला स्टॅच्यू, फ्रीज मॅग्नेट, कपडे, लेदर बॅग्स, डिफरंट टाईपचे खूप सारे क्रिएटिव्ह युनिक प्रोडक्ट बघायला मिळतात. सुंदर अशा पेंटिंग, स्टोन, नेकलेस, हँडमेड बॅग्स. अरंबोल बीचचं मार्केट हे खूप मोठं आहे. येथील काही वस्तू खरेदी करताना बार्गनिंग करा, प्राईस कम होते. हे आहे रिअल फेदर अमेरिकन ट्रायबल स्टाईल हँडीक्राफ्ट. गोव्याच्या हायपी कल्चरमुळे 70च्या दशकापासून हे इथे मिळते.
तर मित्रांनो, हा होता गोव्यामधील हिडन पॅराडाइज अरंबोल बीच. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया ट्रॅव्हल विथ रिनोदच्या नवीन ब्लॉगमध्ये.